जवळपास 2 ते 3 महिन्यानंतर आम्ही डीमार्टला साहित्य भरायला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर ना मी फर्स्ट टाईमच तिथली सॉफ्टी खाल्ली. तुम्ही म्हणाल 2 ते 3 महिने साहित्य नाही भरलं का? तर तसं नाही, आमच्या जवळच्या ट्रेडर्समधून आम्ही साहित्य भरत होतो. पण डीमार्टमध्ये ना धान्यांची प्राइस थोडी कमी असते आणि क्वालिटी सुद्धा चांगली असते. एकदम भरायचं झालं तर तुम्ही डीमार्टला नक्की येऊ शकता. लास्ट टाइम मी डीमार्टमधून सुंदर असे कप घेतले होते. खूप छान होते ते आणि जास्त काळ टिकले सुद्धा. पण ना माझ्याकडून जास्त काळ काचेची वस्तू कोणतीही टिकत नाही, सो ते थोडेसे फुटले. घरून निघताना मी असं ठरवलंच होतं की मी डीमार्टला गेल्यावर एकतरी टॉप तिथे जाऊन घेणारच. पण ना तिथे पर टॉपची प्राइस 399 रुपयेच अशी होती. पण हेच टॉप ना आमच्या इथे स्ट्रीट मार्केटमध्ये 200-300 ला मिळतात. सो मी तिथे घेण्याचे टाळले. डीमार्टमध्ये येऊन शॉपिंग करण्याचा मला एक फायदा नक्कीच होतो, तो म्हणजे डोळ्यासमोर सगळ्या वस्तू असतात आणि काय घ्यायचं काय नाही ते आठवावं लागत नाही. बाय वन गेट वन फ्रीच्या ऑफरचा सुद्धा खूप मोठा फायदा होतो. बाय द वे, तुम्ही कुठून शॉपिंग करता कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय.